देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली। राज्यभरातील आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट केलं जावं। त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवावी। नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं आणि राज्यभरातली यंत्रणा सज्ज आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लांट असेल, ऑक्सिजन प्लांट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात। औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। गोंदियामध्ये खरीप हंगामातल्या धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 25,700 हेक्टरमधल्या पिकांचं नुकसान झालंय, तर 53,296 शेतकऱ्यांना याचा थेट फटका बसलाय। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 43,34,00,00,000 रुपयांची मागणी केलेली आहे। या संदर्भातला अहवाल शासनाकडे पाठवण्यातही आलाय। महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।